आषाढी एकादशी निमित्त विटा येथील सायकल प्रेमी क्लबचे सदस्य दिनांक 7 जुलै 2024 रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी व संमेलन 2024 पर्व तिसरे करिता प्रस्थान करणार आहेत। सायकल प्रेमी क्लब विटामधील 40 सदस्यांनी या सायकल वारीमध्ये सहभाग घेतला। आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनात आपले निरोगी व सुदृढ आरोग्य व्यायामाची आवड होण्याकरिता सायकलचा जास्तीत जास्त वापर करण्याकरिता जनजागृती व प्रसार करण्यात येतोय। आजपर्यंत सायकल प्रेमी क्लबने प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, दीपावली निमित्त विटा ते कन्याकुमारी, अंदूर धरण, कोयना नगर, मालवण, मुंबई, पन्हाळगड अशा विस्मरणीय सायकल राईड करण्यात आल्या। या सायकल राईड दरम्यान अनेक ठिकाणी सायकलिंग करताना अनेक अडथळे आले, पण सर्व सदस्यांनी एकमेकांना सहकार्य करून सायकल राईड पूर्ण केला। तसेच लहान मुलांना व्यायामाची आवड निर्माण होण्याकरिता त्यांना विविध ठिकाणी होणाऱ्या सायकल स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यात काम करतं। सायकल प्रेमी क्लबमध्ये अगदी 10 वर्ष वयापासून 70 वर्षापर्यंतचे सदस्य आहेत, जे आपल्या परीने व्यायाम करीत असतात। तसेच गतवर्षी पंढरपूर येथे होणाऱ्या अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी व संमेलन 2024 पर्व तिसरे करिता शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत। याकरिता सायकल प्रेमी क्लबचे अध्यक्ष श्री सतीश शिंदे, उपाध्यक्ष श्री पृथ्वीराज गणेश ठोंबरे, सदस्य रायबान सूर्यवंशी, रमेश कोष्टी, प्रवीण कुमार शिंदे, विनोद ताळेकर, दत्तात्रय कळढोणे, जगदीश मेहत्रे, नवनाथ कदम, आनंद बिसूरकर, बाबजी शिकलगार यांनी आजपर्यंत लोकांमध्ये सायकल व्यायामाची आवड निर्माण होण्याकरिता जनजागृती व प्रसार करीत आहेत। जय मित्रांनो, आज पंढरपूर सायकल वारीसाठी आम्ही येतो। अत्यंत छान अशा पद्धतीने पार पाडणार आहोत। पंढरपूर वारीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात। ओढ पंढरीच्या वारीची आज संपलेली आहे। आज 6 जुलै 2024 विट्याहून पंढरपूरच्या दिशेनं ही सायकल वारी निघत आहे। माझ्या पाठीमागे पाहताय छत्रपती शिवाजी महाराज चौक, विटा, सांगली या ठिकाणी पंढरपूरच्या सायकल वारीची लगबग सुरू आहे। आपले विट्यातील साधारण 45 सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी होत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपली सायकल वारी या ठिकाणावर निघत आहे। सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडतोय तरी सुद्धा आपण ही सायकल वारी चुकवायची नाही। हे वर्ष तिसरं आहे सायकल प्रेमी क्लब विटा। क्लबने जे आयोजित राईड केले होते, विटा ते कन्याकुमारी किंवा विटा ते अंदूर, विटा ते पन्हाळगड या दिवसात एक केले होते। 200 किलोमीटरचा राईड आम्ही एका दिवसात केलेले आहेत। त्यासाठी आम्हाला जे क्लबकडून मिळाले सदस्य ते खूप चांगले होते। त्यांनी प्रॅक्टिस केलं, त्यांचं जे प्रोत्साहन जे वाढवायचा प्रयत्न केला, त्यामुळे त्या राईड पूर्ण होऊ शकल्या। विटा ते कन्याकुमारी राईड करताना आम्ही विटा ते गोवा आणि नंतर कारवार मार्गे आम्ही केलेले कोस्टल रोड आजपर्यंत सगळ्यांनी केलेले ती फक्त हायवे केलेले। आम्ही राईड करताना कोणताही हायवे निवडलेला नाही, आम्ही फक्त कोस्टल रोडला राईड केलेले आहे। कारण आम्हाला फक्त खेडेगावची मजा घ्यायची होती आणि ते कोस्टल रोड बघायचे होते। 11 दिवस आमची ही राईड चालली, त्यामध्ये आम्ही दिवसाचे कमीत कमी 150 किलोमीटर आम्ही राईड करत होतो। मग आम्ही तिथं पोहोचल्यानंतर दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।